हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। एसटी स्टँडवरील चोरी उघड, कोल्हापूरच्या महिलेकडून 6.90 लाखांचे दागिने जप्त, सांगली एलसीबीची कारवाई। एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे दागिने चोरणाऱ्या कोल्हापूरच्या एका महिलेला अटक करण्यास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाला यश आलं आहे। संशयित महिला आष्टा बसस्थानक परिसरात फिरत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेतलं। तिची झडती घेतली असता तिच्याकडे 6,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, घंटण व बांगड्या आणि 500 रुपयांची रोकड आढळून आली। पोलिसांनी तिच्याकडून एकूण 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलिसी खाक्या दाखवताच तिने 2 महिन्यापूर्वी विटा एसटी स्टँडवर एका महिलेची पर्स कापून हे दागिने चोरल्याची कबुली दिली। विटा पोलीस ठाण्यात या चोरीबाबत हातनूर तालुका तासगाव येथील शीतल रवींद्रकुमार जाधव यांनी गुन्हा दाखल केला होता। पुढील तपासासाठी आरोपी महिला आणि जप्त मुद्देमाल विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि त्यांच्या एलसीबी पथकाने केली।